संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलेलं आहे. म्हणाले की महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघालेले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे. संजय राऊत यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलंय. या पत्रात संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघालेले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशात अव्वल होती. आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या बॉसला खंडणी द्यावी लागते. पैसा बोलतो, पैसाच काम करतो, अशी आपल्या आरोग्य खात्याची भयंकर अवस्था आहे. आरोग्य खाते कात्रजच्या कोंडीत गुदमरत आहे. मुख्यमंत्री महोदय आता काय करणार? जय महाराष्ट्र असे म्हटलेले आहे. यासोबतच संजय राऊत यांनी या पत्रात आरोप केलेले आहेत. यात राऊत यांनी आरोप केले आहेत की महाराष्ट्रातील एकूण 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी प्रत्येकी 4 ते 4 लाख असे एकूण साधारण 50 कोटी रुपये जमा केले. हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्या वसुलीसाठी एका खास OSDची नियुक्ती करण्यात आली की सध्या महात्मा ज्योतिराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रति बेड 1 लाख रुपये घेतले जातात. याचा अर्थ या योजनेत बोगस लाभार्थींची भरमार असून खोटी बिले, खोटे रुग्ण यावर कोट्यवधी रुपये संबंधित मंत्र्यांना पोहोचवले जात आहेत. आरोग्य खाते जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या खात्याची दोन्ही संचालक पदे रिक्त ठेवली असून त्याचा लिलाव पद्धतीने सौदा करण्याची मंत्री महोदयांची योजना आहे. भ्रष्टाचार व सावळा गोंधळ यामुळे आरोग्य खाते पूर्णपणे सडले आहे. 34 पैकी 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जनपदी नियुक्ती दिलेली आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेला आहे. अमर्याद भ्रष्टाचार आरोग्य खात्यात सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत हे पोचलेलं आहे. त्यांच्या कार्यालयातून स्वीकृतीचा सही शिक्का आलेला आहे. सगळे पुरावे आहेत. म्हणजे कोणी किती पैसे दिले आतापर्यंत आपल्या नेमणुकीसाठी, बढतीसाठी, बदलीसाठी, पदासाठी याचा एक तक्ताच त्यांच्याकडे पाठवून दिलेला आहे आणि ते पूर्णपणे सत्य आहे. काय करणार राज्याचे मुख्यमंत्री? कारवाई करणार आहे, भ्रष्टाचारावर बोलणार आहे. हे फक्त आरोग्य खात्यामध्ये नसून अजित पवार गट आणि शिंदे गटाचे जे मंत्री आहेत त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये फक्त अशा प्रकारची दरोडेखोरी सुरू आहे. हळूहळू प्रकरणं समोर येतील. पण मला असं वाटतं आरोग्य खात्याचा विषय अत्यंत संवेदनशील, गंभीर असल्यामुळे मी हा लोकांसमोर मांडला. आणि जर कोणाला पुरावे हवे असतील, मी तर सांगितलं आहे, तुम्हाला अधिक पुरावे हवे असतील तर तुमचा एक अधिकारी माझ्याकडे पाठवा. उरलेले सर्व पुरावे त्यांच्या हाती मी सुपूर्द करेन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.